हाय देवाशीष. त्याच्यामध्ये हे कसं करतात कॅमेरा उलटा? ते कोणतरी बटन राहते. कसं कसं ब्लॉगर अबे नाही तो फोटोसाठी अब कोटी गेला. सांग मला लवकर. कॅमेरा फ्लिप करायचा आहे मला, लवकर सांग. माझा फोटो काढ. आपण कुठे आलोय सांग. इथे व्हिडिओ इथे आपण कुठे आलोय? आपण आलो इथं कोराडी मंदिर. कोराडी मंदिर नागपूर मध्ये आलोय. हे आमचे CR श्रेयस चापडे, हरिओम गजानन दळवी आणि आमचे गडचिरोलीचे देवाशीष पितृजी दिवतीवार आणि महेश हाय बोल. काहीतरी बोल. व्लॉग बनवतोय मी. हा इकडे अलीकडे तू मग लहान चालू कर ना. चालू आहे बोल. अंदर से एक हाँ बोल. हाय गाइस, यहाँ पे कोराडी टेम्पल पे आए थे. ये मेरा दोस्त केतन बनकर इधर कर दोस्त का बस बंद कर. जोरात बोला. किसी की याद में रोना फिजूल है. नागो मी काढतो तुझा अबे फोटो. थांब 1 मिनिट. अजून व्लॉग अजून चालू आहे. थांब जरा. ईश्वर मी व्लॉग बनवतो. काहीतरी बोल. नाव तुझा इंट्रो दे. चल. Hi, I'm Ishwar. Hi. We are in Koradi and enjoying our Koradi. हाय गाइस. मच्छर ने केतन को काटा, वो उसका जुनून था. केतन ने वहाँ पे खोजाया, वो उसका सुकून था. मार सकता था केतन एक चाटा मच्छर को, पर साला उसके रंगों में केतन का ही खून था. हाय गाईस, मी आत्ता कोराडीला आलो आहे. आज 29 जून आहे आणि उद्या माझा वाढदिवस आहे. त्याच्या आधी जरा मी फिरून आलो. आधी आम्ही सकाळी गणेश टेकडीला गेलेलो आणि त्याच्यानंतर आता कोराडीला आलो आहे. ब्लॉगमध्ये काय बोलायचं आहे? Hi guys, we are here. छाट फरक पडत नाही. छाट फरक पडत नाही. चल चल. बाहेर काढत आज चला म्युझियम मध्ये. हे म्युझियमला चल केतन. चल रे राम. आता आम्ही म्युझियमला जातो आहे. कोराडी देवळाच्याच मागे एक म्युझियम आहे, तर तिथे जातो आहे. आ गए सुबह सुबह मुंह उठा के. हे आहे एंट्रन्स. फोटो काढू तर 30 रुपये तिकीट आहे इथे म्युझियमची. आणि इथे बघत असाल तर इथे बजरंगबलीचा एक मोठा बजरंगबलीची एक मोठी मूर्ती आहे. इथे कोणती तरी मूर्ती तयार होत आहे. बजरंगबलीची. हां, बजरंगबलीचीच आहे.
मला एडिट करून टाक, चांगला नाही दिसत. अरे भारी दिसतोस तू. देवाशिष हा? बोल काहीतरी काय बोलू? ते बजरंगबलीची जे स्टॅच्यू बनते त्याच्याबद्दल. जय बजरंगबली. लय बोर आहेस यार तू. हो राहू दे, मी काय करू. तिकीट काढलीस? हो. तिकीट दाखव रे. कोराडी म्युझियम. सिग्नेचर कोण? अरे सिग्नेचर कोण? खूप सुंदर असं दृश्य तुम्हाला दिसतंय. त्या दृश्यामध्ये एक सारखी पोच. मस्त. एकदा दाखव फोटो. नको नको, 1 मिनिट ब्लॉग चालू. हा चला, तुम्ही चला पुढे, मी येतो. आणि मग आपण आत असे जात आहोत. तुम्ही बघत असाल किती विशाल असं म्युझियम आहे हे. हे म्युझियम 2023 5 जुलै रोजी सुरुवात करण्यात आलेली. आणि आपले बाकीचे मेंबर्स सुद्धा आले आहेत म्युझियमचं टूर घ्यायला. मी दाखव. चला. बाहेर तर इथे राम बघू शकता. राम इथे खूप सारे फोटो काढतो आहे. फोटो काढणार आहे देवाशिष. चला, आपण प्रवास पुढे चालू ठेवूया. आणि या चिंतन मला फोटो नाही काढू देत. तुम्हाला काय बोलायचं तर बोलू शकता. एक मताने कुटुंब सगळं बिलियन झाले. काय बोलायचं आता? सबस्क्राईब करा चॅनलला असं बोला. सबस्क्राईब करा, लाईक करा, आवडल्यास शेअर करा. अरे चला रे. पडशील. नाही नाही, सांभाळून चढतोय. फोटो काढ घे. काय फोटो काढ नाही. काय श्रेयसला सांग. माझे नेहमीचेच हे आलं पाहिजे. नाही, मी हा व्लॉग अपलोड करणार तुझ्या आहे. मोबाईल मध्ये काढ ना. मी हा व्लॉग अपलोड करणार आहे. तुझ्या मोबाईल मध्ये काढ ना, मला फोटो काढू दे ना. ऐक का, मी व्लॉगची सुरुवात या फोन पासून केली. जर चेंज केला तर क्वालिटी खराब होणार. चला. वाव. तिथं आपल्या रामायणाच्या बद्दल लिहिले. रामायण ॲज अवर नॅशनल एपिक. राष्ट्रीय महाकवी रामायण. आमचे राष्ट्रीय महाकवी तुलसीदास बद्दल लिहिलंय का इथे? तुलसीदास कवी जे होते. ओके, पुढे काय आहे? फिलॉसॉफी ऑफ श्री रामचरित्र मानस. सुंदर असं इंटिरियर आहे या म्युझियमचं. तुम्ही बघूच शकता. रिडेम्पशन ऑफ अहिल्या, म्हणजेच अहिल्याबाईंना त्यांच्या श्रापपासून मुक्त जेव्हा केलं श्रीरामाने, तेव्हाची गोष्ट आहे. धनुष्य यज्ञ म्हणजे श्रीरामाने सीतेच्या स्वयंवराला जे धनुष्य तोडलं होतं त्याचं दृश्य तुम्ही बघू शकता. आणि ते धनुष्य तोडल्यावर जेव्हा परशुराम हे रागात त्या दरबारात पोचलेले हे त्यावेळेचं दृश्य. पण त्यांनी जेव्हा ओळखलं की हे श्रीराम
हे विष्णूचेच अवतार आहेत, तेव्हा त्यांचा राग थंड झाला. हे राजा दशरथ आणि ती महाराणी कैकई. आणि हे कैकईच्या वचनामुळे श्रीराम 14 वर्षाच्या वनवासाला जाताना तुम्हाला दिसत आहेत. इथे तुम्हाला भरत आणि श्रीराम बोलताना दिसत असणार. भरत हे श्रीरामला त्यांच्या राज्यात परत येण्यास नम्र विनंती करत आहेत. या चित्रात दशरथ हे श्रीरामाचे पादुका घेऊन आले आहेत आणि दशरथ त्या पादुकांना त्यांची पूजा करत आहे. पादुकापत अभिषेक सुद्धा आहे. जटायूचे पंख रावणाने कापले आणि सीतेचा हरण केला. हनुमानाने अख्खी लंका त्याच्या शेपटीमधल्या आगीने जाळून टाकली. हे आहे राम सेतू. हे रामायणाचे युद्धाचे अंत आहे. हा आहे रावण श्रीरामाने मारले आणि मग त्याच्यानंतर त्याच्या भावाला म्हणजेच विभीषणाला त्यांनी राजा बनवले लंकेच्या. म्युझियमचा पहिला मजला झाला आहे आणि आता मी दुसऱ्या मजल्यावर जात आहोत. दूसरा मजला. हे टिळक. स्वराज हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच, असा ते डायलॉग आहे. बरोबर ना? जन्मसिद्ध अधिकार आहे, हा, हक्क नाही. This is the freedom struggle of the war 1857 to 1947. Okay? हा. तुला काय वाटतं, तुला या म्युझियमचा सर्वात आवडता भाग कोणता होता? फर्स्ट फ्लोअर की सेकंड फ्लोर, पहिला मजला की तळ मजला? थर्ड मधला म्हणजे छान आहे, पण ते वाचायला खूप वेळ लागतो. इथं यायचं असेल तर 2 तास 3 तास वेळ काढून यावं. अच्छा, ठीक आहे, थँक्यू. खरे तर इथे दाखवण्यासाठी खूप काही आहे, पण मी इथेच हा व्लॉग म्हणजे थोडा थांबवतो, थोडा पॉज घेऊया आणि मग आपण बाहेर गेल्यावर परत चालू करू. आत्ताच आम्ही म्युझियमच्या बाहेर आलो आहोत. बघूया आता कुठे जाऊया. सुंदर होतं पण म्युझियम, आवडेल असं होतं. देवाशिष, कसं वाटलं म्युझियम? झकास, हां, एकदम बढिया. बढिया. हरिओम, कसं वाटलं म्युझियम? बापा रे, एक नंबर बा, एक नंबर. ब्लॉग तुमचा नाही करायचा देवाजी. ब्लॉग संपत नाही त्या ब्लॉगच्या चक्करमध्ये फोटो नाही काढू शकत. फोटो अभी स्मॉल मंदिर में जाएंगे. आहे स्मॉल मंदिरच्या थोड्या वेळासाठी बंद कर, फोटो काढू दे. आपण या देवळात जाणार आहोत ना?
काय नाव आहे या देवळाचं? याचं नाही माहिती. माहित करून तिथं जाऊन माहिती काय चिंतन अरे आज फिरून खूप दमलो आहे आणि भूक पण जास्त लागली. कसं वाटलं म्युझियम अभ्या? म्युझियम म्हणजे टाइम नव्हता आपल्याकडे कारण खूप काही वाचायचं आहे तिथं म्हणून फक्त आपण ओव्हरलुक करून चाललो आलोय. एक नंबर म्युझियम आहे नागपुरात, रहिवाशांनी अवश्य भेट द्यावी. धन्यवाद. चल तिकडून जाता. माहिती या ब्लॉग मध्ये ऋतिक नाहीये. तुम्हाला माहितीये कुठे गेला? ब्रो. मिस यू ऋतिक. पाहत नाही, ब्लॉग करतोय. काय नुसतं फिरायचा ब्लॉग करत आहे. लागतो थोडस चेहरा दाखवायला लागतो. ब्लॉग म्हणजे व्हिडिओ लॉग काय फक्त चित्र नाही, त्याच्यामध्ये व्हिडिओ आले पाहिजे. आपण आता मारुतीरायांच्या मंदिरामध्ये आलेला. कोणतं मंदिर? कोणतं मंदिर? बघा हे मारुतीराय. अभ्याच्या मते मारुतीराय म्हणजे हे, जे की चुकीचं आहे. अरे थोडा आराम करून घेऊया आपण. नागपूरमध्ये आल्यापासून ही पहिली ट्रिप. आता येत्या शनिवारी आमची ट्रिप याला जाणार आहे. देवाशीष इथे ये जरा. येत्या शनिवारी आपली ट्रिप कुठे जाते? नांदेड 7 सिस्टर्स. कुठे? 7 सिस्टर. अच्छा, तर पुढची आमची जी ट्रिप आहे ती 7 सिस्टर्सला जाणार आहे. आणि उद्या माझा वाढदिवस आहे, बर्थडे सेलिब्रेशनचा. आणि मार खाता वेळचा व्हिडिओ. काय? मार खाता वेळचा व्हिडिओ. नाही बाबा, मी मार नाही खाणार आहे. तर ह्याला ब्लॉगला एंड करू की नको हा प्रश्न आहे. मी एंडच करतो. एंड कर. एंड करा. ठीक आहे. तर ओके, दिस इज चिंतन दुरी सायनिंग ऑफ.